नमस्कार, मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही घातलेलं इलेक्शन आहेत त्या संदर्भात पहिली अपडेट आहे। तर त्या संदर्भात अशी माहिती आहे की जे काही कर्मचारी त्यांना त्यांच्या अधिकृत ईमेल ID वर त्यांची जी काही ऑर्डर आहे तशा प्रकारची ऑर्डर त्यांनी पाठवलेली आहे आणि तुमच्या डिपार्टमेंटला ऑर्डर त्यांनी देणे शक्य होत असेल तर त्यांनी ती सुद्धा दिलेली आहे। परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ऑर्डर किंवा ऑफिसमध्ये देणे शक्य झाले नाही त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ऑर्डर मेलला पाठवलेली। आता सर्व कर्मचाऱ्यांनी आपला मेल ID चेक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इलेक्शन ऑर्डर आली का नाही हे तुम्हाला माहिती होईल। कारण की जे काही इलेक्शन ऑर्डर आहेत, जे कर्मचारी इलेक्शन ऑर्डरवर काम करणार नाही किंवा इलेक्शन ऑर्डर घेणार नाही व तिथे जाणार नाही त्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार, अशा प्रकारची माहिती आयुक्त साहेबांनी आणि महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला तिथे जावंच लागणार आहे आणि इलेक्शनचं काम करावंच लागणार आहे। पहिली अपडेट अशा प्रकारची होती। त्यानंतर बघा, इलेक्शन ऑर्डरचं जे काही आपलं ट्रेनिंग आहे तर ट्रेनिंग सुरू झालेलं आहे। जवळपास 30 तारखेपासून म्हणजे कालपासून ट्रेनिंग सुरू झालेलं आहे। आता जे काही PRO, PO, FPO अशा प्रकारचे वेगवेगळे पदं असतात, त्यानंतर पिऊन यांचं पण ट्रेनिंग असतं, तर त्या सर्वांचं ट्रेनिंगसुद्धा सुरू झालेलं आहे। जवळपास हे ट्रेनिंग 10 ते 12 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। फर्स्ट ट्रेनिंग आणि सेकंड ट्रेनिंग असतं आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला ज्या दिवशी तुमचं ट्रेनिंग झालं तेव्हा लास्टला तुम्हाला 15 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला 14 तारखेला तुम्हाला कोणती शाळा भेटणार काय त्या संदर्भात ती माहिती सेकंड ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला दिली जाईल, अशा प्रकारची माहिती होती। त्यानंतर इन्क्रीमेंट बघा, 1 जानेवारी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण काही कर्मचाऱ्यांची इन्क्रीमेंट डेट ही 1 जानेवारी असते आणि काही कर्मचाऱ्यांची इन्क्रीमेंट डेट ही 1 जुलै असते। परंतु ज्या कर्मचाऱ्यांची इन्क्रीमेंट डेट 1 जानेवारी असेल त्या कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारीचा दिवस भरायचा आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्याही प्रकारची इन्क्रीमेंटचे मध्ये त्रुटी निघणार नाहीत। जे कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी इन्क्रीमेंटचा डेट असते परंतु ते कर्मचारी 1 जानेवारीला कामावर हजर राहत नाहीत, तर त्यांना भविष्यात 1 जानेवारीची इन्क्रीमेंट ही तेव्हा मिळत नाही, ती पुढच्या वर्षी 1 जानेवारीला मिळते। म्हणजेच तुम्हाला एका इन्क्रीमेंटचा त्यामध्ये तफावत जाणवते किंवा फरक जाणवतो। आता त्यानंतर बघा जे कर्मचारी 31 डिसेंबरला निवृत्त आहेत, सेवानिवृत्त होत आहे, त्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे की जे कर्मचारी 31 डिसेंबर 2025 किंवा 31 डिसेंबरला रिटायर होत आहेत, सेवानिवृत्त होते, त्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ ही देण्यात यावी। या संदर्भात लवकरच परिपत्रक निघणार आहेत। त्या संदर्भात युनियनने आणि बऱ्यापैकी प्रशासनाने पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, तर त्या कर्मचाऱ्यांना एक इन्क्रीमेंट मिळेल आणि भविष्यात त्यांना त्याचा लाभसुद्धा होईल। त्यानंतर बघा, त्यानंतरची अशी बातमी आर्यन्स आणि मेडिक्लेम बघा, ज्या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 2 वेळेस वेतनामधून मेडिक्लेमचे पैसे कट झाले होते, जे काही आपली मेडिक्लेमची पॉलिसी सुरू केली होती त्या संदर्भात BMCने 15,000 रुपये दिले होते। परंतु जेव्हा त्यांनी ग्रुप इन्शुरन्स सुरू केला तेव्हा त्यांनी जे काही मेडिक्लेमचे 15,000 रुपये त्यातून ते वसूल केले होते। परंतु वसूल करताना काही कर्मचाऱ्यांचे 2 वेळेस मेडिक्लेमचे पैसे मुंबई महानगरपालिकेकडून कट झाले होते, तर त्याची परतफेड त्यांनी या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या सॅलरीमध्ये टाकण्यात आलेली, म्हणजे तुमची एकच मेडिक्लेमचे पैसे कट झालेले ते आता ह्या महिन्यात पुन्हा रिटर्न येणार आहेत। ते ज्या कर्मचाऱ्यांचे 2 वेळेस मेडिक्लेमचे पैसे कट झाले होते त्या कर्मचाऱ्यांसाठी, अशा प्रकारची माहिती होती। आता काही कर्मचाऱ्यांना इलेक्शन ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर त्यांनी कमेंट्स करा तशी, तर मी त्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ घेऊन येतो, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।